भारत अमेरिका करार हा भारतीय शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणार आहे। यावर शेतकरी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, त्यांच्या प्रतिक्रिया आणि मौन याविषयी बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया सुरुवातीला जाणून घेऊयात। ते म्हणाले, कराराप्रमाणे जे शेतमाल आयात होणार त्याचे भाव इकडे पडणार आहेत। शेतकरी देशोधडीला लागणार आहेत। केंद्र सरकारवर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असा कोणता दबाव आहे की त्यांनी शेतकरी खड्ड्यात घालण्याचा निर्णय घेतला आहे। एवढं सर्व होत असताना सुद्धा शेतकरी पेटून उठायला तयार नाहीत, हे सुद्धा आपलं दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया सन्माननीय बच्चू कडू, शेतकरी नेते, माजी आमदार, माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांनी दिली। त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण बघूयात। या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचं कंबरड मोडणार आहे। या करारानुसार अमेरिका शेतकऱ्यांनी ठरवल्याप्रमाणे शेतमाल शून्य शुल्काप्रमाणे आयात होतील। त्यानंतर अमेरिका अर्थसत्ता आहे, ते तेथील शेतकऱ्यांना भरमसाठ सबसिडी देतात। त्यांच्याकडे प्रगत तंत्रज्ञान आहे, ते जीएम वापरतात, पण भारतात जीएम वापरण्यावर बंदी आहे। अशामध्ये आपल्या आणि त्यांच्या शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा होऊ शकत नाही। अंबानी आणि रिलायन्सचा फायदा होईल यासाठी नरेंद्र मोदी हे प्रयत्न करत आहेत का? त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी असा काय दबाव आणला की 56 इंच छातीच्या पंतप्रधानांनी नांगी टाकली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्यांच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे आणि ट्रम्पला बोलून भारतीय शेतकऱ्यांचं श्राद्ध घाला, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सन्माननीय राजू शेट्टी यांनी दिलेली आहे। त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण जाणून घेऊयात। सिंचनाच्या सुविधा मिळायला पाहिजे, नवनवीन तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, पूर्णवेळ वीज पाहिजे, गावात कोल्ड स्टोरेज पाहिजे, गावात गोडाऊन पाहिजे आणि चांगलं मार्केट सरकारनं उपलब्ध करून दिलं पाहिजे। दुर्दैवानं कुठलीही पायाभूत सुविधा न देता भारतीय शेतकऱ्यांना सर्व शक्ती संपन्न असलेल्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करायला लावणं ही दुर्दैवाची बाब आहे। लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना असा करार म्हणजे शेतकऱ्यांचं श्राद्ध घालण्यासारखंच आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिलेली आहे। त्यानंतर शेतकरी नेते अजित नवले यांनी काय प्रतिक्रिया दिली तर ते म्हणतात, अमेरिकेतील शेतकऱ्यांना तेथील सरकार साधारणपणे 60 लाख रुपये प्रति शेतकरी वर्षाला सबसिडी किंवा अनुदान देत आहे। त्या तुलनेत भारतीय शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान हे नगण्य आहे। तिथे जीएमचा वापर होतो, लँड होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचा उत्पादन खर्च कमी आहे। हा शेतमाल म्हणजे अमेरिकेने उत्पादित केलेला शेतमाल भारतीय बाजारपेठेमध्ये स्वस्तात उपलब्ध होईल, त्यावेळी स्वाभाविकरित्या येथील भाव पडतील। त्यामुळे शेतकऱ्यांवरचं हे मोठं संकट, म्हणजे पहिले संकट तर आहेच, पण आता संकट अजून वाढणार आहे। त्यानंतर परत शेतकरी नेते युगेंद्र यादव यांनी खूप मोजकी आणि नेमकी प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणतात, भारत सरकारने फ्रुट्स, नट्स, लाल जवार, सोया ऑइल, डीडीजी, ड्राईड डिस्टिलरी ग्रेन आणि याच्यामध्ये मका सुद्धा आहे, सोयाबीन तेल म्हणजे सोयाबीन सुद्धा आहे। यामुळे हा करार शेतकऱ्यांसाठी खूप मोठा धोका आहे आणि शेतकऱ्यांनी एका नव्या आंदोलनासाठी तयार राहायला पाहिजे, असं योगेंद्र यादव यांनी सांगितलं। त्यानंतर अॅग्रोवननं सुद्धा हीच भूमिका स्पष्ट केलेली आहे। ज्या शेती, मग विजय जावंदिया असतील किंवा जे शेतकरी नेते आहेत, शेतीतले अभ्यासक आहेत, शेतीसाठी काम करणारे आहेत, मग ते राजकीय असो सामाजिक असो, सगळ्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवलेली आहे की हा करार भारतीय शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे। आणि बच्चू कडू पासून राजू शेट्टी पासून सगळ्यांपर्यंत एकच म्हणणं आलंय की असा कुठला दबाव होता की 56 इंच छातींनी नागी टाकली? असा कोणता दबाव होता? तो एप्स्टीन फाईलचा दबाव आहे की अदानी अटक होणार त्याचा दबाव आहे की अंबानीचा बिझनेस वाढवायचा आहे त्यासाठी हे करायचंय? नेमकं कशासाठी भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचा बळी देत आहे केंद्र सरकार, हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे। आता इतके हे लोक शेतकरी नेते सांगत आहेत, हे का वेडे आहेत का, हे पागल आहेत का? म्हणून मी ते टायटल टाकलेलं आहे की इतके लोक सांगत आहेत तरी सुद्धा अंधभक्त त्यांचंच घोडं दामटत आहेत। म्हणजे मी जे काल व्हिडिओ केला तो करार मी एक्सप्लेन केला की त्या करारामध्ये कशा पद्धतीने फ्रुट्स, त्याच्यानंतर नट्स, त्याच्यानंतर लाल ज्वारी, त्यानंतर सोयाबीन, मका
आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची लाईन वापरलेली आहे, तिथं आहेच, बट यासह इतर उत्पादने सुद्धा, यासह इतर उत्पादनामध्ये सगळंच येत आहे ना. त्यामुळं हा तह हा पूर्ण अमेरिका धार्जिना तह आहे. याच्यामध्ये सगळ्या अमेरिकेचा वरचष्मा आहे. आणि तरी सुद्धा भक्त आमच्या कमेंट्समध्ये म्हणजे आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करतात आणि म्हणतात की तुम्ही एकदा तो करार वाचा. त्या करारामध्ये शेतीला संरक्षण दिलं, मात्र ती लोकमतची बातमी बघता, जी मी स्क्रीनवर दाखवतो ती वरची बातमी बघता आणि आत काय ते वाचा ना. आज तर शेतीची त्या ठिकाणी आहुती दिलेली आहे ना. त्याच्यामुळं शेतकरी नेते या ज्या प्रतिक्रिया देत आहेत, ह्या प्रतिक्रिया वास्तववादी आहेत, शेतकऱ्यांवरचा अन्याय दाखवणारा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो पाशा पटेल असेल, सदाभाऊ खोत असेल, हे लोक सत्तेला कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेले आहे, ते मॅनेज झालेले आहे. मात्र एकेकाळी या शेतकऱ्यांनी लाटाकाट्या खाऊन रस्त्यावर उतरून आपल्याला नेता केलं, हे मात्र पाशा पटेल आणि सदाभाऊ खोत विसरून गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांनी या अमेरिका भारत करारावर आहे किंवा नाही अशी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. ह्या ज्या शेतकरी नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, यांना शेतकऱ्यांनी साथ देणं गरजेचे आहे आणि या सगळ्या शेतकरी नेत्यांनी मिळून एक आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे. भारत अमेरिका करार, त्यातनं शेती वगळल्या गेली पाहिजे. त्याचबरोबर येती जी कर्जमाफीचं आश्वासन दिलंय ते पाळलं गेलं पाहिजे. यासह इतर शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्यासाठी सारखे आंदोलन मोर्चे चालू राहिले पाहिजेत आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी नेत्यांना साथ दिली पाहिजे. या सगळ्या शेतकरी नेत्यांनी वेगवेगळ्या भागात लढल्यापेक्षा एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे. त्यामुळे जे मी टायटल टाकला होता, जो थंबनेल वापरला होता की हे लोक वेडे आहेत का, हे पागल झालेत का, एवढं सगळं बोलताय, यांच्या हयाती गेल्या शेतीसाठी लढताना, शेतीमध्ये काम करताना, आणि भक्तुल्य इथं शिकवायला लागलेत. आम्हाला काही घेणं नाही तुमच्या त्या मोदीची या सगळ्या गोष्टीची. आम्हाला शेतकऱ्याशी घेणं आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर अन्याय होईल त्यावेळेस मग ते काँग्रेस असो की भाजप असो का कुठलाही पक्ष असो, आम्ही बोलणार म्हणजे बोलणार. धन्यवाद.